30 जुलै अध्याय 16 दैवासुर संपत द्विभाग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 1 पासून पुढे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडाशू. अद्वयाब्जिनी विकासू, वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया. गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया, जो सुदिनी करू ज्ञानिया. सोबदाचा जेने विवळतिये सवळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे. सांडती देहाहंतेची अविसाळे, जीव पक्षी लिंग देह कमळाचा. पोटी वेचू तया चिद्भ्रमराचा, बंदी मोक्षु जयाचा उदेला होय. शब्दाचिया आसकडी, भेद नदीच्या दोही थडी. आरडा ते विरह वेडी बुद्धिबोधू, तया चक्रवाकाचे मिथुन. सामरस्याचे समाधान, भोगवी जो चितगगन भुवन दिवा. जेने पाहालिया पहाटे, भेदाची चोखेळ फिटे. रेगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. जयाचेनी विवेक किरण संगे, उन्मेक सूर्यकांतू फुगनगे. दीपले जाळीती दांगे संसाराची, जयाचा रश्मी पुंजू निबरू. होता स्वरूप ओखरी स्थिरू, ये मा बुद्धीचा पुरू. मृग जळते जो प्रत्यग बोधाचिया माथया, सोहमतेच्या मध्यानी आलिया. लपे आंत आत्मभ्रांती छाया आपण पातळी, ते वेळी विश्वस्वप्ना सेहिते. कोण अन्यथा मती निद्रेते, सांभाळी नुरेची जेथे माया राती. म्हणून अद्वय बोध पाटणी, तेत महानंदाची दाटणी. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी. जो निजधाम वेम्यूचा रावो, उदेलाची उदेजत खेवो. फेडी पूर्वादी दिशांसी ठावो, उद अस्तूचा न दिसणे दिसेनसी मावळवी. दोही झाकिले ते सैग पालवी, काय बहु बोलो ते आघवे. उखाची आणि तो अहोरात्रांचा पैलकडू, कोणी देखावा ज्ञान पार्तंडू. जो प्रकाशेविन सुरवाडू प्रकाशाचा, तया चित्सर्या निवृत्ती. आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका एजतसे स्तुती. बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया, स्तुती तरी येईजे चांगावया. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का, जो सर्व नेनिवा जाणीजे. मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे. आपण पया जो, तया तुझ्या उद्देशासाठी. पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परिसेही पाठी. वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे. लेववी बोलकेया स्तोत्राचे लेणे, हे उपसावेही म्हणता उने. अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू, देखिलिया पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुनेरू शाकांचा तया, तेत शाकू ही कीर बहुत म्हणावा. तया हर्ष वेगूची तो घ्यावा, उजळोनी दिव्य तेजा हातीवा. ते भक्तीची पाहावी, बाळा उचित जाणणे होय. तरी बाळपणेची के आहे, परी साचची एरे माये. म्हणून तोषे हा गा कावरसे भरले, पाणी पाठी पाय देतसे आले. ते गंगा काय म्हणितले परते सर, जी भृगूचा कैसा अपकारू. की तो मानुनी प्रियोपचारू, तोषे चीन सारंग धरू गुरुत्वासी. की अंधारे खतिले अंबर, जालिया दिवस नाथा समोर. तेने तया ते परासर, म्हणितले काही तेवी भेद बुद्धीचे तुळे. घालून सूर्यक्लेशाचे कांटाळे, तुकिलासी ते एकी वेळे. उपसा होजी जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी. वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयांसी. ते आम्हाही करी. श्री ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाच्या प्रारंभी श्री सद्गुरूंना बोधरूपी म्हणजेच ज्ञानरूपी सूर्याची उपमा देऊन त्यांना नमन करतात व म्हणतात, ज्या सूर्याच्या उदयाने अद्वय कमलिनी विकसित होऊन प्रकट असलेले विश्वदर्शन मावळून जाते, त्या ज्ञानरूपी सूर्याला नमस्कार असो.
ज्याच्या उदयाने अविद्या म्हणजे अज्ञान रूपी रात्र संपते. ज्ञान अज्ञान रूपाने त्या रात्री चमकणाऱ्या चांदण्या रात्रीबरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानी लोकांना आत्मज्ञानाचा मंगल दिवस होय. ज्याच्या प्रभातकाळी जीवरूप पक्ष्यांचे आत्मज्ञान नेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धीची घरटी सोडून बाहेर पडतात. ज्यांच्या उदयाने लिंग देहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीव चैतन्यरूपी भ्रमरमुक्त होतो. शास्त्रातील विरुद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून भेद सत्यत्वाचा निश्चय होऊन त्या भेद नदीच्या दोन्ही तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धी रूप मादी व ज्ञान रूप बोध म्हणजेच नर चक्रवाक पक्ष्यांची ताटातूट होऊन बुद्धीला परमात्मा ज्ञान न झाल्यामुळे ते जोडपे विरह दुःखाने ओरडत बसले आहे. चिदाकाशात ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूपी सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे म्हणजे जीव व परमात्मा यांचे ऐक्य होऊन समाधान झाले. ज्या ज्ञानरूपी सूर्याच्या उदयाच्या किंचित पूर्वीच भेदरूपी चोर मागच्या विवेकरूपी किरणांच्या योगे वृत्ती ज्ञानरूपी सूर्यकांत मनी प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकतो. ज्याचा प्रखर किरण समूह प्रकाश जीवरूपी अज्ञानाच्या माळरानावर स्थिर असताना विश्वरूपी महासिद्धीचा पूर येतो. जो सूर्य प्रत्यगात्म बोधरूप सोहम भावाच्या माध्यान्हकाळी माथ्यावर आला असता आत्मस्वरूप विषयक भ्रांती छाया पायातळी येऊन नाहीशी होते. ज्याच्या उदयाने मूळ माया नाश होतो तेथे विपरीत विश्वादी स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञान निद्रा तिचा पत्ता कसा असणार. मग अद्वैत बोधरूपी नगरात सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून त्यामुळे सुखानुभवाची देवघेव मंदावू लागते. किंबहुना ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ती किंवा कैवल्य या मंगल दिवसाशिवाय दुसरी वेळच माहीत नाही. जो बोधसूर्य आत्मस्वरूपकाशाचा राजा असून नित्य उगवलेलाच आहे तरी अज्ञान प्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदय पावल्यासारखाच वाटतो. तेव्हा पूर्व व पश्चिम सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त यांचे नावही उरू देत नाही. समजणे व न समजणे हे ज्ञान व अज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूप ज्ञानाच्या आधारावर चालतात ते ज्ञान यथार्थपणे प्रकट झाले असता त्या उषक कालाची काही अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करता येईल. रात्र व दिवस या लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा जो ज्ञानसूर्य कोणाचा ज्ञानाचा विषय होणार नाही. ज्याच्या स्वरूप प्रकाशापुढे प्रकाशित असा दुसरा पदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे. असे चैतन्य सूर्य जे श्री निवृत्ती महाराज त्यांना माझे वारंवार नमन असो. त्यांच्या स्वरूपाची स्तुती करणे म्हणजे त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पाहणे होय. गुरूंचा महिमा पाहिला असता जर स्तवन करणारा स्तव्य बुद्धीस लयाला जाईल तरच स्तुती चांगली होईल. अर्थात स्तव्य म्हणजे श्रीगुरु, स्तवन म्हणजे प्रार्थना व स्तविता म्हणजे स्तवन करणारा या त्रिपुटीचा श्रीगुरूंच्या स्वरूपात लय होईल. तेव्हा श्रीगुरूंच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे ज्याच्या स्वरूप वर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुती होय व अशेष व विशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे ही ज्याची प्राप्ती होय. त्या तुमच्या स्वरूपाची स्तुती करू पाहणारी वैखरीवाणी पश्यंती मध्यमा वाणीच्या पोटात प्रवेश करून अखेर परावाणीसा ल पावते. हे अद्वयानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे सेवक भावाने मी केलेले स्तुती स्तोत्ररूप भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणेही वस्तुतः न शोभणारे आहे. एखाद्या दरिद्री माणसाने अमृत सिंधू पाहुणा म्हणून आलेला पाहून आपण काय करतो आहोत याचा औचित्याने भान न राहून जसा त्याला भाजीपाल्याचा पाहुणचार केला जातो त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो भाजीपाल्याचा पाहुणचारही मोठा म्हणावा लागतो. किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य आहे. बालकाला जर योग्य काय ते कळले तर मग बालपणच कोठले. परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखर संतोष होतो. अहो, गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेत पाठीवर पाय देत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते काय? महाराज, भृगूने केवढा अपराध केला पण त्याने केलेला लत्ता प्रहार हा गृहप्रसादच समजून भगवंतांनी संतुष्ट होऊन
ते प्रसाद चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले नाही काय? किंवा अंधाराने गच्च भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता त्याने तू असे माझ्यासमोर येऊ नकोस असे त्याला कधी म्हटले आहे काय? तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका बाजूला आपण स्वतः अशी आपली तुला करू गेलो त्याची हे गुरुराया मला क्षमा असावी. तू ध्यानाचा विषय नसता ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदाधिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन न केले तीच दृष्टी माझ्याबरोबर असावी. असे श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांविषयी म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.